आवाज नाही आला. गुड मॉर्निंग. सापाजवळ कोणी जात नाही. जंगलात हिरवा साप. आपण सापांची माहिती घ्यायला जमलं. साप कोणी कोणी बघितलाय आतापर्यंत? सगळ्यांनी बघितलंय. कुठे बघितलंय? शेतामध्ये बघितलंय का टीव्हीवर बघितलंय? शेतामध्ये बघितलंय. ओके. आणि कोणी कोणी सापाला म्हणजे रेस्क्यू करताना बघितलंय? साप पकडताना कोणी कोणी बघितलं? सगळ्यांनी बघितलंय. ओके. चला चला. आज काय आहे की नागपंचमी जवळ आली आहे. आपल्याला सापांबद्दल माहिती घेणं यासाठी गरजेचं आहे कारण आपण ज्या भागामध्ये राहतो तो भाग सापांचं घर आहे. ऍक्च्युली आपण सापांच्या घरात राहतोय त्याच्यामुळे त्यांचे पण तशी परिस्थिती नसते. बऱ्याच वेळा साप स्वतःहून अटॅक करत नाही. तो फक्त त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर काही जे वेगवेगळे साप आहेत तर ते आपण सापांविषयी माहिती घेऊ. मनोज सर आपल्याला सापांविषयी माहिती सांगतील आणि मग त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया की आपल्याला काय करायचंय. जर आपल्याला साप दिसतो तेव्हा आपल्याला काय करायचंय? साप दिसल्यानंतर कोणाला फोन करायचाय किंवा त्याला मारायचंय नाही मारायचंय. एकदा सरांची माहिती झाली की आपण त्याच्यावर थोडंसं माहिती घेऊ. मनोज सर. साठी आम्ही 4 साप आणले, ते पण बॅनरवरती. महाराष्ट्रातले 4 विषयी साप आहेत ते तुमच्या समोर आहेत. पहिला तो साप असतो त्याला म्हणतात इंडियन स्पॅटिकल कोब्रा. मराठीमध्ये या सापाला नाग असं म्हटलं जातं. हा विषारी सापांमध्ये मोडला जातो. या सापाला ओळखायचं कसं? हा चॉकलेटी कलर मध्ये असतो. धोका दिसताच क्षणी जागेवर फणा करून उभा राहतो आणि सांगतो की माझ्यापासून दूर जा. मी अशा वृत्तीचा सरपटणारा प्राणी आहे. आणि साधारणतः या नागाची साईज 4.5 ते 5 फुटापर्यंत असते. तुम्ही असं निरखून बघू शकतात. तो एकमेव हा साप आहे तो फणा काढू शकतो. बाकीचे 3 विषारी साप आहेत, दामन आहे, तस्कर आहे, यांना फणा निघत नाही. एकमेव साप आहे की तो फक्त फणा काढतो, तो पण त्याच्या बचावासाठी. दुसरा जो साप आहे याला म्हणतात मणियार. याला इंग्लिश मध्ये कॉमन क्रेट असं म्हटलं जातं. या साप फक्त रात्रीच निघत असतो. आपला अंगठा इतका जाड साईज असतो, पूर्णपणे ब्लॅक कलरचा असतो आणि त्याच्यावर सफेद पट्टे असतात. या सापाचे भक्षक हे सापच आहे. मेन भक्षक हे साप आहे. दुसरे उंदीर खाऊ शकतात. या साप फक्त रात्रीच निघत असतो. तिसरा तो साप आहे घोणस. शेतकरी लोक या सापाला परड असं म्हणतात. या साप तुमच्याकडे निघतो का? या साप तुमच्याकडे निघतो का? हॅलो हॅलो. या साप तुमच्याकडे निघतो का? खूप वेळेस तुम्ही बघितला असेल शाळेच्या भागात या शेतामध्ये. या सापाला शेतकरी लोक परड असं म्हणतात. मराठीमध्ये या सापाला घोणस असं म्हटलं जातं. याच्यावर असं निरीक्षण करून बघा. रुद्राक्षासारख्या गोल 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 पट्टे, 3 पट्टे असतात. एक सेंटरला असतो, एक पाठीमागे साईडला असतो आणि एक पोटाच्या साईडला असतो. म्हणजे एका लाईनला 3 पट्टे असतात आणि व्ही आकाराचं तोंड असतं. धोका दिसताच क्षणी विषारी साप आवाज करून सुद्धा सांगतात की माझ्यापासून दूर जा. हे साप सर्व आवाज करतात. या सापाला घोणस असं म्हटलं जातं. इंग्लिश मध्ये या सापाला रसल वायपर असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये शेतकरी लोक हे या सापाला परड असं म्हणतात. चौथा तो साप आहे हा सॉस्केल वायपर. याला फुरसं असं म्हटलं जातं. हा साप फक्त 1 ते 1.5 फुटापर्यंतच वाढतो. या साप सुद्धा वायपर प्रजातीमध्ये येतो. हा विषारी साप आहे. हा डोंगर माळ रानामध्ये आढळणारा साप आहे. शेतात सुद्धा आढळू शकतो. अतिशय विषारी साप आहे. हा 1 ते 1.5 फुटापर्यंत वाढणारा. याची लांब साईज लास्ट साईज एवढीच असते. त्याच्यामुळे छोटा साप असल्यावर पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. घरामध्ये उंदीर बेंडूक असले तर नक्कीच साप घरामध्ये येईल. त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची. पावसाळ्याचे दिवस असले तर बाहेर येताना बूट घालून बाहेर यायचा. रात्री लाईटशिवाय बाहेर यायचं नाही. घराच्या दरखाली गॅप असेल तर चादर काढून पॅक करा. बेसखालच्या जाळ्या, बाथरूम मधले ते पाईप असतात जाळी बसवायची. बाहेरून साप आतमध्ये आणि बेंडकाच्या शोधात. सापाचा धर्म मला त्याचा कधीतो सुपाय पडला सास आवडतो. अजून सापाबद्दलचे खूप गैरसमज आहेत. दूध पितो का? नाही, साप दूध पित नाही.
नाहीतर पंचाल पंचमीला दूध कसं सापा अंग दूध सुद्धा सापाने दूध पेलं साप मरू शकतो. नागपंचा दूध हरवावं लागतं आणि पूजे करावी. ओरिजिनल साप दूध कधीच पेत नाही. सापाच्या अंगावर केस सुद्धा फुटत नाही. साप थंड रक्ताचा असल्यामुळे जगात सापाच्या अंगावर केस सुद्धा फुटत नाही, केस सुद्धा उगत नाही. आतापर्यंत 21 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. केसावाला साप दाखवायचा आणि 21 लाखाचं बक्षीस घेऊन जायचं. आतापर्यंत समोर या जगात कोणीच आलेला नाही. नाहीतर तुम्ही बहुतांश वेळेस आपल्या आजोबावरून ऐकलं असेल की आपल्या बंधाऱ्यावर खूप मोठा केसावाला साप आहे, पण आज चुकून कधीच होत नाही. साप थंड रक्ताचा असल्यामुळे सापाच्या अंगावर केस फुटू शकत नाही. दुसरा एक गैरसमज, धामण साप म्हशीचे पाय बांधून दूध पितो असं म्हणतात, पण हा एक गैरसमज आहे. धामण साप सगळ्यात भित्रा साप आहे, त्याच्यामुळे असं पाय बांधून दूध पिणं वगैरे हे सर्व गैरसमज आहे. या पृथ्वी तलावावर फक्त माणूसच एक असा प्राणी आहे की तो सर्वांना तकलीफ देतो, आणि हे सर्व प्राणी हे शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात. शेतकऱ्यांचे मित्र का मानले जातात की हे उंदराचा नायनाट करतात. वर्षभरात उंदीर 1500 पिल्लांना जन्म देतो. 22 दिवसाला 20 ते 25 पिल्लांना उंदीर जन्म देत असतो, आणि सर्वांमध्ये उंदीर संपवण्याचं काम फक्त सापच करतात, ते पण बिळापर्यंत जाऊन. बिळाच्या बाहेर उंदीर आला तर घार घुबड हे नष्ट करतात, पण बिळापर्यंत जाऊन तो उंदराचा नायनाट करतो तो फक्त साप. त्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला गेलेला आहे. उंदीर वर्षभरामध्ये शेतकऱ्यांचं 35% नुकसान अन्नधान्याचं करत असतात. त्यामुळे साप हे वर्षभरात 1500 उंदराच्या पेक्षाही जास्त उंदीर ते खाऊन सण शेतकऱ्यांना मदत करत असतात. साप दिसल्यावर काय करावं काय नाही सरांनी आपल्याला सांगितलं. कुठलेही साप काही निघतात दिवसात येतात नाही त्याविषयी आपल्याला माहिती, पण साप दिसं करायचं काय नेमकं असल्यावर तुम्ही त्याला मारणार का? ओके, जायचं नाही. कुठलाही साप दिसला तर त्याला मार नाही, त्याला घाबरवायचं नाही, त्याचं लक्ष ठेवायचं. आणि जे सर्पमित्र असतात तुमच्या आसपास किंवा मोठ्या माणसाला एखाद्या मग सर्प येऊन त्यांना पकडतात. मला सांगा, साप घरात येण्यामागचं मेन कारण काय? साप तुमच्या घरामध्ये का बरं येतो? उंदीर खायला. तुम्हाला चालेल का की तुम्ही जेवायला बसले आणि साप तुमच्या बाजूला जेवायला मागतोय? तुम्हाला चालेल का? साप तुमच्या किचन मध्ये बसलाय, चुलीपाशी, गॅसपाशी, चालेल का तुम्हाला? नाही चाल. किंवा उंदीर तुम्ही आणि उंदीरच्या बाजून बसला, चालेल तुम्हाला? तुम्ही उंदीर म्हणतो मला पण ती जागा द्या, मला उपायचं नाही चाला. ते सगळं आपल्याला ठेवा. तुमच्या घरात ओला कचरा बाहेर फेकतो किंवा बरं कोण टाकतो इकडे टाकतो, खायला तर घुसतात, त्याच्यामुळे स्वच्छता होते. आणि उशी खाऊन आपले सर काम कोण करतो? साप. मला तुम्ही रोज उंदरा मारू शकता, रोज पकडा, मग तुला पकडायचं मग शाळा येणार. मग तुम्हाला काम तुमचं आहे ते काम कोण आहे? करतोय काम तुम्हाला लागलं असतं ते काम फ्री मध्ये करते. सापाला तुम्हाला पैसे लागतात का? द्यावे लागतात का सापाला पैसे? सापाला तुम्हाला कुठली फीस लागते का? सापाला तुम्हाला कुठे एक रूम करून द्यावे लागते का? तो ती फ्री मध्ये मदत करते. आजूबाजूची अस्वल पसरवणारे, रोगराई होतो, आसपास जे वावरणारे घुशी खातो, चिचून देतो. तर मग एकली तुम्हाला तणनाशकाची गरज पडत नाही, तुम्हाला उंदीचं औषध टाकायची गरज नाही. आप काय करतो? त्या पोट यासाठी खाऊन भरतो, जेणेकरून घर शेतकऱ्याचं शेत ज्याचं उंदीर तण होत नाही. आणि या सगळ्यांचं काम साप आपल्याला विचार करतो का? आपण न विचारतात आपल्या घराच्या आसपास येतो, उंदीर करतो आणि न विचारून जातो. आपला मित्र आहे की नाही करताय, तर तो मित्र तुम्हाला तुम्ही सांगा कोणी मदत देत त्याला काय म्हणतो की हा मित्र आहे, मित्र मला मदत करेल. तसं आपल्याच्या असे फिर मला न सांगता पासून ऑप्शन कोण करतोय? तो आपला आहे की नाही? आवाज नाही येतोय, तो आपला आहे की नाही? मग इथून पुढे आपण सापडणार काय? साप दिसल्यावर काय करणार आपण? मित्राला होणार, आपल्या वडिलांना सांगितले ते असं साप बघितला होता आणि त्याच्यापासून एक सुरक्षित अंतर ठेवणार. दिसल्यावर त्याला मारायचं का आपण? कोणाला फोन करायचा? सर्पमित्राला किंवा आपल्या पालकांना सांगायचं की इथे असं दिसलंय. साप आपला मित्र आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जसं आपल्या आसपास राहण्याचं सापाने शिकून घेतलंय
की बा हा माणूस आहे, हा रात्री झोपतो, मग आपण रात्री बाहेर निघूया, त्यांच्या आसपास खाऊ, घराच्या आसपासचे जाऊ आणि माणसाला मदत करू. तो जसं शिकला तसं आपल्याला पण शिकावं लागेल की नाही, आपल्याला पण त्याचा मित्र बनावं लागेल की नाही. दरवेळेस मित्राची गरज पडली पाहिजे ना, सापण पाहिजे. आपल्याला गोष्ट आपल्याला पुढे जायचंय आणि तुम्हाला कोणी कुठे मारताना दिसलं किंवा कोणी सापाला त्रास करताना देताना सापाशी खेळताना दिसलं तर त्याला सांगायचं हे चुकीचं आहे. जसे आपल्या घरात आपल्या गावात चोरी झाली तर कोण येतं, आपण कोणाला बोलवतो, पोलिसांना बोलवतो. करेक्ट, आपण कोणाला बोलवतो, पोलीस. तसं कुठल्याही वन्य प्राण्याला, कुठल्याही हरणाला, कुठल्याही सापाला काही झालं तर प्राण्यांचे पोलीस कोण असतात, वन विभाग. तर तुम्ही कोणाला सांगणार, तुमच्या शेताच्या आसपास कुठे आहे, हरण आहे, बिबट्या, तर कोणाला सांगणार, विभागाला सांगणार. प्राण्यांचे पोलीस कोण असतात, वन विभाग. कधीही असा कुठला प्राणी दिसला तर त्याला मारायचं, त्याच्यासोबत खेळ करायचं नाही. प्राण्यांचे पोलीस जे म्हणजे कोण विभाग त्यांना किंवा साप निघाला तर कोणाला फोन करायचा, आपल्या पालकांना सांगायचं आणि सर्पमित्राला सांगायचं. तो काय करतो, तुमच्या घरापास सुरक्षितपणे त्याला त्याच्या आदिवासीच्या घरात येऊन सोडतो. आपण शिकलो, आपण बुलपीट करू, साप मारणार, सापला तर होणार. कुठलाही वगैरे जखमी दिसला, आजारी दिसला, गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेस काम करत असताना टॉर्चचा वापर करायचा आहे. शेतामध्ये पाणी भरत असताना साप पुढे बिळातून बाहेर येतात, जमिनीत जसं पाणी मुरतं तसं जमिनीतून साप बाहेर येतात, तेव्हा ते पुढे पुढे निघत असतात. त्याच्यामुळे गम शूज घालायचा आहे, तो गुडघ्यापर्यंत असतो, तो शूज कंपल्सरी घालायचा आहे, बूट पायामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामुळे त्यानंतर मोबाईलवरती गाणे चालू ठेवायचे, म्हणजे कोणताही वन्य प्राणी आला तर त्याला कळेल ते आपल्याला धोका आहे आणि तो निघून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असं काही जरी चावलेलं वाटतंय तर पहिले आपण हॉस्पिटलमध्ये जायचंय, घरी थांबायचं नाही, वेळ वाया घालवायची नाही. सर्पदंश झालेला वाटतोय, साप चावलेला वाटतंय, इतर दुसरं काही वाटतंय तर पहिले हॉस्पिटलमध्ये जायचं. विंचू चावल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्येच इलाज आहे, मांत्रिकाकडे गेल्याच्या नंतर काहीच होत नाही. विंचूची आग जी असते ती 12 घंट्यापर्यंत असते, 12 ते 24 घंट्यापर्यंत. त्यानंतर डॉक्टर सुद्धा तिथे दंश झालेला आहे, तिथे नॉर्मल एक इंजेक्शन सोडतात आणि तेवढी जागा ती थंडी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र पूर्ण या विंचूचं जे विष असतं ते 12 घंट्यानंतरच हळूहळू उतरत असतं. त्यामुळे मांत्रिका वगैरे कडे गेले तर तो फक्त आपला एक गैरसमज आहे आणि मनात एक श्रद्धा आहे. गोव्याच्या सापाची लांबी 4 ते 5 फुटापर्यंत असते. पुरुष साप 1 ते 1.5 फुटापर्यंतच वाढतो. त्यामुळे साप छोटा आहे म्हणून सुपलीत पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. काही साप लहानच असतात, त्यांचा जन्मच लहान असतो आणि तेवढीच साईज असते, त्यामुळे पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. सापाच्या प्रजातीनुसार साप अंडे देत असतो. नाग हा मनेर हा 10 ते 15 अंडे देत असतो आणि हा घोणस साप आहे, तो डायरेक्ट पिल्ल देतो, अंडे देत नाही, डायरेक्ट पिल्ल देतो. एका टायमाला 60 ते 65 घोणसचे पिल्ल, विषारी सापांचे पिल्ल हे विषारी असतात. त्याच्यामुळे छोटा साप म्हणून पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. जन्म झाल्या सापांना विष असतं, मोठ्यापेक्षा छोट्या सापांना विष खूप असतं. अनुभव कमी असल्यामुळे ते पूर्ण विष सोडून टाकतात. त्या सापांना माहिती पुढच्या भक्षकासाठी आपल्याला विष ठेवायचं आहे.
विष हे माणसाला मारण्यासाठी नसतं, त्याच्या भक्षकासाठी मारण्यासाठी असतं. पण छोट्या सापांना कळत नाही, ते पूर्ण विष सोडून टाकतात आणि तुम्ही सांगतात की छोटा, पण हे सर्व गैरसमज आहे. साप कुठे कुठे जाऊन बसतात बघा. दुसरा धामण साप आहे हा. त्या सापाला जंगलात सोडलं. प्रत्येकाला घरात बोलतो सापाची कात अशी असते. साप जंगलात सोडताना धामण साप. कॉमन ट्रिंकेट स्नेक, तस्कर नाव आहे याचं. हा घरामध्ये जाऊन उंदराची शिकार करत असतो. नाही सर, नाही. बिनविषारी साप आहे. हा पण तस्कर साप आहे, पूर्णपणे बिनविषारी साप. मांजऱ्या या सापाचं नाव कशावर पडलं? त्याचे डोळे हे मांजरीसारखे बाहेर आहेत आणि त्याच्या डोक्यावर अशी बाणाचे चिन्ह आहे, त्यामुळे या सापाला मांजऱ्या असं म्हटलं आहे. आणि कलर ब्लाइंड असतात बरं का, सापांना कलर कळत नाही, बरोबर नाही. हा, सापांना आपली सावली फक्त एकसरा टाईप करते. आपला हाताचा एकसरा वगैरे असतो का? साप जंगलात सोडताना माझ्या बेडकांचा आवाज येतो. Across the land that didn't deserve it. Me be treated like a punk, you know that's unheard of. You better watch how you're talking and when you're walking, or you and your homies might be lying and talking. I really hate the trip, but I gotta know. As they cool, I see myself in the pistol smoke. Fool, I'm the kind of G a little homies wanna be like on my knees in the night, saying prayers in the street light. धामण साप रिंग असते तर शक्यतो राहते. हा निघून जातो. बस पटकन थोड्या वेळ तुमच्या वर्गात जायला ना तुम्हाला साईड दिसतंय का? टाकतात ते आणि मग जंगलात तुम्ही सोडतात. जंगलात घेऊन सोडला ना. कोणतं प्राणी कोणतं असलं तो जाते समोर पाहिलं म्हणूनच एक काय की म्हणे रे का तो अच्छा बाळ ते सुद्धा पटकन ते सर. का ते त्याची बघा बस पटकन
त्यात टाकतात ते आणि मग जंगलात तुम्ही सोडतात. जंगलात घेऊन सोडणार कोणतं प्राणी कोणतं असलं होतं आपल्या समोर पाहिलं म्हणूनच एक काय की म्हणे रे काय तो अच्छा पकडते सर. का ते त्याची बघा